देशात नुकतीच 2024ची लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत नारायण राणे यांनी लोकसभा निवडणूक जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून त्यांना सध्या डच्चू देण्यात आला आहे. याचे नेमके कारण काय, याबाबत आता राज्यात राजकीय चर्चा सुरू आहे. काय आहे बातमीमागील सत्य, हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. आपणास माहीत आहे की नुकतेच देशात नवीन सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली आहे. यावेळेस मात्र हे सरकार गठबंधन सरकार म्हणून स्थापन झाले आहे. यात अजित पवार गटाच्या कोणत्याही मंत्र्याला मंत्रिपदात स्थान मिळालेले नाही आणि एकही जागा लोकसभेत न जिंकलेल्या रामदास आठवले यांना मात्र मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमधील काही मंत्री आणि घटक पक्ष यांच्यात थोड्याफार प्रमाणात का असेना मंत्रिपदाबाबत नाराजी दिसून येत आहे. एनडीए सरकारने बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामुळे या सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. या सरकारच्या पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या शपथविधी नुकताच पार पडला. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. यामध्ये अनेक मंत्री, विद्यमान खासदार यांचा देखील समावेश आहे. या निवडणुकीत अनेकांना जनतेने धूळ चारली. असे असले तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मात्र विजयी झाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. असे असताना लोकसभेची जागा जिंकल्यानंतर देखील नारायण राणे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक जिंकून देखील राणे यांना मंत्रिमंडळात स्थान का दिले गेले नाही, याबाबत राजकीय चर्चा होत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. नारायण राणे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभा मिळाली. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात 2.5 वर्ष लघु सूक्ष्म उद्योग खात्याचे मंत्रिपद त्यांना देण्यात आले होते. कोकणात भाजपची आपली ताकद उभी करण्यासाठी भाजपने त्यांना मंत्रिपद दिले होते असे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नारायण राणे यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये ज्यावेळेस राणे यांनी लघु सूक्ष्म उद्योग खाते सांभाळले, त्यावेळेस कदाचित त्यांच्या कामकाजावर केंद्र सरकार खुश नसेल किंवा मग ते यशस्वीरित्या हे खाते चालवण्यात सफल झाले नाहीत असा समज केंद्रातील काही वरिष्ठ नेत्यांचा झाला असेल आणि त्यामुळे त्यांना वगळण्यात आले असे देखील मानण्यात येत आहे. भाजपने राणे यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली. यानंतर यंदा राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली. यामध्ये ते जिंकून देखील आले. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यात आले आहे. राणे यांच्या खात्यातून जास्तीत जास्त लघु उद्योजक तयार व्हावेत असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र राणे यांच्या खात्यात फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. कदाचित वरिष्ठ नेतृत्वाला ज्या दमदार कामगिरीची अपेक्षा होती अशी काहीशी कामगिरी त्यांच्याकडून झाली नसावी आणि म्हणून त्यांना वगळण्यात आले असे देखील बोलले जात आहे. मात्र यामागे हेच कारण आहे की अजून काही राजकीय पार्श्वभूमी किंवा काही इतर कारणे देखील आहेत का, याची देखील चर्चा होत आहे. पहिल्या फेरीच्या मंत्रिमंडळ वाटपात राणे यांना जरी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसेल तरी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेस आपल्यात संधी मिळेल अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. मात्र यावेळी सरकार स्थापन करताना भारतीय जनता पार्टीला आपल्या सहकारी पक्षांची मर्जी सांभाळणे देखील तितकेच गरजेचे आहे. अनेक मंत्रिपद हे सहकारी पक्षाच्या वाटेला येणार आहेत. त्यामुळे भाजपच्या काही मंत्र्यांना मंत्रिपदापासून यावेळेस ब्रेक घ्यावा लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे हा ब्रेक कोणत्या कोणत्या मंत्र्यांच्या नशिबी येईल हे येणाऱ्या काळात कळेलच. माजी मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळायला हवे का, याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा. आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.